टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह विदर्भातील अनेक शहरातील पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे आणि या उन्हात विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती असते। त्यामुळे नागपुरातील सर्व सब स्टेशनला महावितरणकडून अशा प्रकारचे कूलर्स लावण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। एका ट्रान्सफॉर्मरसाठी 2 कूलर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। जनरली उन्हाळ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचं सामान्य तापमान जे आहे ते 55 ते 60 अंश सेल्सिअस असतं। ट्रान्सफॉर्मरचं हे तापमान असतं, परंतु उन्हाळ्यात वातावरणातलं टेम्परेचर 45 पुढे गेलं की ट्रान्सफॉर्मरचं तापमान जे आहे ते 80-85 पर्यंत जाण्याची भीती असते। अशा परिस्थितीत आग लागण्याची भीती असते। त्यामुळे हे तापमान कमी करण्यासाठी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला कूलर्स लावण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो माझ्यासोबत आहेत चीफ ऑपरेटर आहेत इथल्या 33 केव्ही सबस्टेशनचे संतोष शिरूरकरजी। सर, कूलर्स किती लावले आणि काय फायदा याचा? प्रत्येक आमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे 10 MU चा ट्रान्सफॉर्मर आहे, तर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला 2-2 कूलर लावले आहे। पण 2 कूलर जर कमी पडले तर आम्ही तिसरा पण मागच्या वर्षी एक लावलेला होता। कारण आपलं टेम्परेचर डेलीचं टेम्परेचर हे 40, 42, 44 जातो आणि त्याचबरोबर आपलं ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर आपल्या लोडमुळे आपलं याचं टेम्परेचर वाढल्यामुळे ते टेम्परेचर 85 वर जर गेलं तर काही ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागू शकतो किंवा अजून काही बिघाड होऊ शकतो। तर हा बिघाड वगैरे झाल्याने आपला कस्टमर जे आमचे ग्राहक आहे यांना व्यत्यय येतो। तर आग लागण्याची पण भीती असते आणि फायदा होतो याच्यामुळे 100% फायदा होतो। कारण हे तापमान थोडंसं कमी होतं, 85 वर जात नाही आणि आपलं मॅक्झिमम 70, 75, 80 पर्यंत राहतो। त्याच्यामुळे हा थंड राहतो। तर नक्कीच फायदा होतो। नक्कीच म्हणजे वातावरणातलं तापमान जे आहे ते 44-42च्या पुढे गेलं तर ट्रान्सफॉर्मरचं तापमान जे आहे ते 80-85, 90 पर्यंत जातं। त्यामुळे आग लागते आणि हेच तापमान नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारचे भले मोठे कूलर्स जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे। आणि नागपुरातील सगळे जे सबस्टेशन आहे सर्व सबस्टेशनवर आपल्याला अशा प्रकारचे कूलर्स पाहायला मिळतील। तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असते आणि अशा वेळेस जर टेम्परेचर वाढल्याने आग लागली तर वीज पुरवठा खंडित होण्याची भीती असते। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सगळ्या सबस्टेशनवर कूलर्स लावण्यात आले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।